नायलॉन चायनीज मांजाची अवैधरित्या विक्री करणाऱ्या आरोपीस अकोटफैल पोलिसांनी केली अटक। दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी पोलीस स्टेशन अकोटफैल अकोला भागातील शंकरनगर येथे राहणारा अभय देवानंद भोसले हा शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन चायनीज मांजाची अवैधरित्या विक्री करीत असल्याबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली। अशा खात्रीलायक बातमीची माहिती पोलीस निरीक्षक रहीम शेख यांना देऊन त्यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव, पोलीस हवालदार प्रशांत इंगळे, हर्षद श्रीवास्तव, पोलीस कॉन्स्टेबल इम्रान शाह असे शंकरनगर अकोटफैल अकोला येथे जाऊन रेड कारवाई केली। आरोपी नामे अभय देवानंद भोसले व 19 वर्ष, राहणार शंकरनगर अकोटफैल अकोला हा नागरिकांचा व पशुपक्ष्यांचा जीव जाण्या इतपत गंभीर दुखापत व सदोष मनुष्यवध व प्रयत्न करण्याचे उद्देशाने प्रतिबंधित नायलॉन मांजा बेकायदेशीररित्या स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता विक्रीकरिता बाळगून असलेला मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून काळ्या रंगाचे प्लास्टिक बंडल रील मोनोकाइट फायटर असे लेबल असलेले एकूण 33 नग प्रति किंमत 1200 रुपये असा एकूण 39,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून अपराध क्रमांक 616/25 कलम 110/223 भारतीय न्याय संहिता सह कलम 4515 पर्यावरण संरक्षण अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात आली आहे। गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शेख अख्तर हे करीत आहे। प्रतिबंधित चायनीज मांजा अकोटफैल परिसरात बेकायदेशीर पतंग उडवण्याकरिता वापरला जात आहे, त्यामुळे रस्त्यावर दुचाकी वाहनाने प्रवास करणाऱ्या अनेक नागरिकांचा जीव जाईल अशा प्रकारे दुखापत झाल्या आहेत। शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजाचे दुष्परिणाम बाबत समाज माध्यमातून विविध सेवाभावी संस्थांमार्फत पोलीस प्रशासनाकडून इतर माध्यमांच्याकडून जनजागृती सुरू असताना पोलीस स्टेशन अकोटफैल हद्दीत तसेच जिल्ह्यामध्ये मोटारसायकल चालक, पादचारी तसेच पशुपक्ष्यांना सदर नायलॉन मांजा आजपोवेतो झालेल्या घटनांमध्ये जीव जाण्या इतपत गंभीर दुखापती झालेल्या आहेत। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।